मुलींच्या वसतिगृहामध्ये नेमका काय प्रकार सुरू होता? पाठीमागील 3 ते 4 महिन्यांपासून एका विद्यार्थिनीला तिच्या ज्या काही रूममेट्स आहेत त्या रूममेट्स दारू पिऊन सिगारेट पिऊन त्या ठिकाणी तिचा मानसिक आणि शारीरिक त्या ठिकाणी छळ करत होत्या. तिला जबरदस्तीने दारू पाजत होत्या. त्या विद्यार्थिनीला या सर्व गोष्टींचा अतिशय त्रास होऊन मायग्रेनचा त्या ठिकाणी त्रास सुरू झाला आहे. त्या विद्यार्थिनीने दिनांक 6 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा वसतिगृह अधीक्षक असतील यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली होती. परंतु लेखी तक्रार करून देखील विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्या ठिकाणी केलेली नाहीये. अभोगी म्हणून तुमची नेमकी काय मागणी आहे आणि काय भूमिका आहे? तेव्हा त्या विद्यार्थिनीने आमच्याकडे परवा लेखी तक्रार केल्यानंतर आम्ही तात्काळ स्वरूपामध्ये विद्यापीठाच्या कुलसचिव मॅडम यांच्याकडे निवेदन दिलेले आहे. पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये जर संबंधित ज्या काही दोषी विद्यार्थी आहेत त्यांना अभय देणाऱ्या सुरक्षा विभागातील असतील किंवा वसतिगृह कार्यालयातील जे काही दोषी अधिकारी असेल यांच्यावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे प्रकरण सुरू ठेवेल. विद्यार्थिनीने त्या ठिकाणी असलेल्या ज्या वॉर्डन आहेत त्यांना सांगितल्यावरती नेमकी त्यांची काय भूमिका होती? नमस्कार, दत्तू वडगर पाटील, सचिव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ. विद्यापीठामध्ये जी सुषमा जाधव नावाची एक विद्यार्थिनी आहे, डिसेंबर 2024 मध्ये तिच्या रूममध्ये राहणाऱ्या ज्या काही परराज्यातील विद्यार्थिनी आहे त्यांनी दारू पिऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला, तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे कमकुवत ती विद्यार्थिनी झालेली आहे. त्यानंतर तिने कुलगुरू सरांकडे, रजिस्ट्रार मॅडमकडे आणि ज्या काही वसतिगृह रेक्टर आहे त्यांच्याकडे तक्रार केली. परंतु त्यांच्याकडून तिला कोणत्याही स्वरूपाचा एक चांगला प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद भेटलेला नाही. 4 वेळा तिची काउन्सिलिंग करून सुद्धा एक अंतिम स्वरूपाची कारवाई त्या संबंधित विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी झाली नाही. खरं तर गावगाड्यातून सर्वसामान्य कुटुंबातून विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. जर अशा विद्यार्थिनींना जर न्याय या ठिकाणी भेटत नसेल तर पालकांचा या ठिकाणी प्रशासनावरती असेल, वसतिगृहावरती असेल, विद्यापीठावरती असेल विश्वास कसा बसेल असा माझा प्रश्न आहे. खरं तर काल ती विद्यार्थिनी ज्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आली त्यावेळेस तात्काळ स्वरूपामध्ये आम्ही एक लेखी स्वरूपाची तक्रार रजिस्ट्रार मॅडमकडे आमच्या वतीने केली, कुलगुरू सरांकडे सुद्धा केली आणि वसतिगृह प्रशासनाला पुढच्या 8 दिवसामध्ये त्या संबंधित विद्यार्थिनीवर कारवाई करण्याची आम्ही विनंती केलेली आहे. परंतु पुढच्या 8 दिवसामध्ये जर त्या संबंधित विद्यार्थिनीवर कारवाई झाली नाही तर एक तीव्र स्वरूपाचं, एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या कॅम्पसमध्ये आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही.